HM घाटमाता न्यूज. शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व महसुली गाव म्हणून अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामस्थांचं आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन. पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग असलेलं शेंडगेवाडी हे गाव सध्या अधांतरितच आहे. महसुली गावाचा दर्जा तर कागदोपत्री दिला आहे, परंतु ग्रामपंचायत नसल्याने येथील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. येथील नागरिक मागील 25 वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी करत आहेत, परंतु शासनाकडून चालढकल केली जात आहे. म्हणून शुक्रवार दिनांक 11 जुलैपासून येथील ग्रामस्थांनी आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. शासनाला जाग यावी म्हणून तहसील कार्यालयाच्या समोरच गजी ढोल घुमू लागला आहे. उपोषणाला शेंडगेवाडी ग्रामपंचायतची निर्मिती व्हावी म्हणून आणि महसूल गाव त्याचा आदेश निघाला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी काय अजून झाली नाही. काय नक्की काय प्रॉब्लेम? आता काय राजकीय उदासीनता म्हणायची थोडक्यात नेत्यांची, प्रशासनाचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही आमच्या बाबतीतला, असं आम्हाला म्हणायचं आहे. हे संघर्ष तुम्हाला केव्हापासून करायला लागतो? हा संघर्ष 2005-07-2000 सालापासून चालू आहे आज अखेर. विषय काय आहे जरा थोडं समजेल असं सांगाल. यापूर्वी शेंडगेवाडी आटपाडी ग्रामपंचायत मध्ये होते. आटपाडी ग्रामपंचायतच्या वार्ड नंबर 6 मध्ये शेंडगेवाडी होती. शेंडगेवाडी ज्या वार्डात होती त्या वार्डाचा अंतर जिल्हा परिषद जी वार्ड असतो त्याचं अंतर सुद्धा कमी, त्याच्यापेक्षा जास्त जे जिल्हा परिषदेचे अंतर म्हणजे लांबीचं जे अंतर असते त्याच्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतच्या वार्डाचं अंतर होतं. 27 ते 28 किलोमीटरचा आटपाडी ग्रामपंचायतचा वार्ड होता. एवढं अंतर असल्यामुळं शेंडगेवाडी आटपाडी पासून 18 किलोमीटर अंतरावरती. इथून आम्हाला शेंडगेवाडीला जाण्यासाठी बनपुरी मार्गे जायचं म्हटलं एक बिंगेवाडी ग्रामपंचायत पार करायला लागत होती, दुसरी बनपुरी ग्रामपंचायत पार करायला लागत होती आणि त्याच्यानंतर पुन्हा शेंडगेवाडीत जायला लागत होतं. म्हणजे आटपाडीचाच भाग शेंडगेवाडी म्हणून वस्ती आहे, 2 ग्रामपंचायती पार करून पुणे शेंडगेवाडीमध्ये जायला लागत होतं. इकडून मापटेमळ्या मार्गे मुडेवाडी मार्गे जायचं म्हटलं तर मापटेमळे जे ग्रामपंचायत पार करायला लागत होती, मुडेवाडीचे ग्रामपंचायत पार करायला लागत होती, कामतचे ग्रामपंचायत पार करायला लागत होते आणि मग पुणे शेंडगेवाडीला जायला होत होतं. शेंडगेवाडीला इथून स्वतंत्रपूर्व मार्गे रस्ता असं व्हावा म्हणून आम्ही पूर्वी मागणी केली होती, पण तो काही रस्ता झाला नाही. तो जर रस्ता झाला असता तर आम्हाला आटपाडीत राहणं संयुक्त ठरलं असतं, पण तो रस्ता झाला नसल्यामुळं आमच्या लक्षात आलं बाबा हे रस्ता होणार नाही, मग आपला विकास काय होणार नाही, आपले कुटुंब होणार, आपण अडचणीत येणार, काही कामं होणार नाहीत. त्याच्यासाठी 2000 साली आम्ही सर्व शेंडगेवाडी 2000 सालापासून सर्व शेंडगेवाडीतील ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला बाबा ग्रामपंचायत आमची स्वतंत्र करून द्या, महसूल गाव आमचं स्वतंत्र करा. 2000 सालापासून 2000 साली आत्मदानाचा प्रयत्न केला. 2001 साली 157 जण कलेक्टर ऑफिस समोर आमरण उपोषणाचा प्रयत्न केला, बायका मुलं सगळीच. त्यावेळी आम्हाला त्यावेळेचे कलेक्टर हनुमंतराव पवार साहेब होते, त्यांनी आम्हाला त्यावेळी लेखी दिली त्यावेळी बाबा तुमची ग्रामपंचायत स्वतंत्र करतो म्हणून. आज ह्या घटनेला 24-25 वर्ष झाली, काय इकडचा कागद तिकडे हल्ला नाही अशी परिस्थिती होती. मग आता त्याच्यानंतर पुन्हा दोन वेळा बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला. टाकण्याचा प्रयत्न 2 वेळा बहिष्कार टाकला, धरणे आंदोलन केले, बऱ्याच वेळा कागदोपत्री जे काय करायला लागतं त्या सगळ्या प्रोसिजर केल्या, पण आम्हाला काय न्याय काय मिळाला नाही. 2019च्या विधानसभेवरती बहिष्कार टाकला होता. 2024च्या ह्याच्यावरती खासदारकीवरती बहिष्कार टाकला होता. त्याच्यानंतर आता काल जे म्हणजे 2024ला जे इलेक्शन झालं त्याच्यावरती बहिष्कार टाकायचं ठरलं होतं मतदानावरती गावकऱ्यांचं सगळ्या, परंतु त्यावेळी जे कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, SP साहेब,
शिवसाहेब यांनी येऊन आम्हाला सांगितलं बाबा तुमचा प्रस्ताव तिथून सांगलीमधून जिल्हा परिषदेमधून आम्ही पुण्याला पाठवला आयुक्ताकडे. आयुक्ताकडून तो प्रस्ताव प्रधान सचिवाकडे गेलेला आहे. मी मंत्रालयात पाठवलाय, प्रधान सचिवाकडे गेलाय. त्याची त्यांनी आम्हाला पोच दिली. तुम्ही 2-3 महिन्यामध्ये तुमचं ग्रामपंचायत मसूलगाव मार्गे लागण्याचा लागते, तुम्ही काही काळजी करू नका आणि आम्ही ते काम करून घेतो म्हणून सांगितलं. त्यांच्या आश्वासनाला बोलून आम्ही 2024च्या मतदानावरती बहिष्कार टाकला होता, टाकायचं ठरलं होतं, तो मागे घेतला. पण आता इलेक्शन होऊन बी आता वर्षभर होत आलं, तरी पण अजून काय आम्हाला न्याय काही मिळला नाही. आणि आता इथून पुढे बी मिळेल अशी काही गॅरंटी वाटणं झाली आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने असं आमचं ठरलं की बाबा आता नाही तर कधीच नाही. आता सगळ्यांनी आपण एकजुटीनं आपल्यावर अन्यायाला जर वाचा फोडायची झाली तर आपल्यालाच आपलं हे करायला लागणार आहे. इतर कोण आपल्याला नेत्याची उदासीनता असल्यामुळे नेते काय आपल्याला मदत करू शकत नाही, प्रशासन मदत करू शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने ठरलं की बाबा धरणे आंदोलन करूया. जोपर्यंत ग्रामपंचायत स्वतंत्र होत नाही, महसूल गावाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन कायम चालू ठेवायचं. मी कायम म्हणजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत करायचं असं ठरलेलं आहे. HM घाटमाता 9